पुढे बातमी आहे नाशिकमधून। नाशिक जिल्ह्यातील थंड हवामानासाठी ओळखलं जाणारं निफाड तालुक्यामध्ये यंदा उन्हाचा कडाका चांगलाच वाढलेला आहे। लासलगावमध्ये गेल्या आठवडाभरापासून कमाल तापमान सतत 40 अंशांच्या वरच राहिले आणि आज तापमानानं 42.6 अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठलेला आहे। या तीव्र उष्णतेचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसतोय। वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो। याशिवाय उष्माघातामुळे कोंबड्यांच्या मृत्यूचं प्रमाण सुद्धा वाढले, त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे। साहजिकच पक्षाचे पाणी पिण्याची क्षमता, पाणी पिण्याचं प्रमाण कमी होतं, फिडिंगचं प्रमाण कमी होतं। यामुळे काय होतं, पक्षाच्या वाढीवर परिणाम होतो आणि पोल्ट्री व्यवसाय हा व्यवसायामध्ये पक्षाची वाढ ही फार महत्वाची मानली जाते। साहजिकच इम्युनिटी कमी होते, डिसीजला पण तो बळी पडतो। मॉर्टिलिटीचं प्रमाण 2-3 डबल टिबल झाल्यामुळे उत्पन्नावर त्याचा थेट परिणाम होतो। साहजिकच शेतकऱ्याला किंवा पोल्ट्री फार्म धारकाला याचा सामना करावा लागत आहे।